उपोषणकर्ते रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री समाधान बैसाने यांची पत्रकार परिषद संपन्न. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार. दिनांक 3 ऑगस्टपासून उपोषणकर्ते श्री समाधान बैसाने यांनी शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात व ॲडमिशनसाठी 20,000 रुपयाची मागणी करणारी जय हिंद शैक्षणिक संस्थेचे जय हिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द व्हावी या मागणीसाठी दिनांक 3 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास बसले आहे. आज रोजी उपोषणकर्ते रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री समाधान बैसाने यांनी पत्रकार भवन धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की मी समाधान बैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष. गेल्या 1.5 महिन्यापासून मी सतत जय हिंद हायस्कूल विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत मी फिरत आहे, परंतु मला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाही आहे. माझं 3 तारखेपासून तर आजपर्यंत बेमुदत जनधरणे आंदोलन चालू आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा शासकीय अधिकारी माझ्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाही आहे. मला एकच म्हणायचंय का हे प्रशासन जे झोपेचा गोळे घेऊन झोपा काढत आहे का? अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देताना आम्ही मेलो तेव्हा तुम्ही येणार आहेत का, असा माझा सवाल आहे त्यांच्याशी. माननीय जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारीला योग्य ती कारवाई करून अहवाल आमच्याकडे सादर करावा असं जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे, परंतु शिक्षणाधिकारीने त्याच्याकडे डोळे झाक केलेले आहे. त्याच्यात कुठल्याही पद्धतीची कारवाई होणार नाही असं मला उत्तर देण्यात आलेलं आहे शिक्षणाधिकारीचं. माझं थोडक्यात म्हणणं आहे का जे आंदोलन मी 3 तारखेपासून तर आज 10वा दिवस आहे, जोपर्यंत शिक्षणाधिकारी, कलेक्टर आणि तहसीलदार यांच्या पत्राचा अपमान झालेला आहे, म्हणून शिक्षणाधिकारीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी सीबीआय कडून, आणि मुख्याध्यापक सुनील दगडू मोरे व चेअरमन विजय पितांबर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून संस्थेचं रजिस्ट्रेशन मान्यता रद्द करण्यात यावी. हाच माझा उद्देश राहणार आहे. जर मला न्याय नाही भेटला तर हे आंदोलन मी कंटिन्यू करणार आहे. सरळ तिथले जे तिथले जे काही कर्मचारी आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे आम्हाला, व्हिडिओ मध्ये आहे, माझ्याकडे व्हिडिओ देतो तुम्हाला. तर ते असं म्हणत आहेत का जी शिक्षणाधिकारीला एक ऑर्डर काढायची आम्ही 25 लाख रुपये देतो आणि तेव्हा आमचे कामं होतात, तर आम्ही विद्यार्थ्यांकडनं का म्हणून पैसे घेऊ नयेत, असा माझ्याकडे व्हिडिओ आहे. तर मी असं म्हणतोय का जर का हा उघड किस्सा असा दिसत असेल तर शिक्षणाधिकारीवर का म्हणून गुन्हा दाखल करण्यात नाही यावा, असा माझा उद्देश आहे साहेब त्याच्यावर.